नमस्कार मित्रांनो, मिस्टर DS या यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बदलापूर पासून 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या स्मशानेश्वर या मंदिरातील शिवलिंगाचं दर्शन घडवणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे मंदिर कसं आहे आणि या मंदिरातील शिवलिंग कसं आहे, त्यानंतर याच्या आजूबाजूचा परिसर कसा आहे, हे सर्व मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। त्याच्यामुळे आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आजचा हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला लाईक करा। त्याचप्रमाणे आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, हे स्मशानेश्वर मंदिर कुठे आहे, ज्यांना माहित नाही त्यांच्या माहितीसाठी सांगतोय। आता मी ज्या ठिकाणी उभा आहे ते म्हणजे हा बदलापूर बोराटपाडा रोड आहे आणि इकडे जर तुम्ही बघितलं तर हा रस्ता राटोली गावाकडे जातो। हा रस्ता इकडनं बदलापूर स्टेशन कडून, बदलापूर गावाकडून हा इथे राटोली या नाक्यावर येतो आणि इथे हा इकडे राटोलीकडे जाणारा रस्ता आहे। त्याच्यानंतर जर तुम्ही इकडे माझ्या मागे बघितलं तर हा बोराटपाडाकडे जाणारा रस्ता आहे। या रस्त्याने आपण थोडंसं पुढे गेलो की आपल्याला एक अष्टांग योग नावाचं नॅचरोपॅथी सेंटर दिसतंय आणि त्याच्या अगदी 2 मिनिटाच्या अंतरावर ते आपल्याला स्मशानेश्वर मंदिर पाहायला मिळतं। तर आता आपण इथून पुढे या मंदिराच्या दिशेने जाणार आहोत आणि ते मंदिर कसं आहे ते पाहणार आहोत। तर आता आपण इकडनं या रस्त्याने येऊन या मंदिर परिसरात पोहोचलेलो आहोत। तुम्ही इकडे माझ्या मागे बघू शकता, हे महाराष्ट्र गॅरेज नावाचं हे गॅरेज आहे आणि मागाशी मी तुम्हाला बोललो हा रस्ता इकडे बोराटपाड्याकडे जातो। तर बघा, हे महाराष्ट्र गॅरेज नावाचं हे गॅरेज आहे आणि इकडे समोरच आपल्याला इकडे बघा हे समोर मंदिर दिसतंय। आता आपण पुढे जाऊन बघणार आहोत मंदिर कसं आहे ते। तर बघा मित्रांनो, इथे आपल्याला जेव्हा आपण मंदिरात दर्शन करतोय त्याच्यानंतर मग आपल्याला इथे ही प्रसादाची सोय केलेली आहे। इथे आपल्याला हे साबुदाण्याचे खिचडी आहे, त्याच्यानंतर केळी वगैरे आहेत। इथे वाटपाचं काम चालू आहे, दादा करतायत। आता आपण ज्या गॅरेजच्या ठिकाणी उभे आहोत ते गॅरेज या दादांचंच आहे आणि अजून एक दादा आहेत या गॅरेजचे मालक, आपण त्यांची सुद्धा माहिती घेणार आहोत। तत्पूर्वी आता आपण मंदिर जाऊन बघूया। तर हे आहे आपलं स्मशानेश्वर मंदिर आणि इथे तुम्ही जर बघाल तर हे बघा स्मशानेश्वर मंदिर, या मंदिराची माहिती दिलेली आहे। इथे स्वर्गीय श्री उमाशंकर दुबे एवं स्वर्गीय श्रीमती मूर्ता दुबे के पावन स्मृती के निर्माण करता, इथे सर्व ही माहिती दिलेली आहे। कधी याचं निर्माण झालेलं आहे, याचं निर्माण इथे लिहिलेलं आहे 9/8/2024, 9/8/2024 रोजी हे मंदिर इथे निर्माण केलेलं आहे। तुम्ही बघू शकता मंदिर अतिशय छान आहे। आता आपण आतमध्ये जाऊन दर्शन करणार आहोत। हा इकडे सुद्धा मंदिराचा एंट्रन्स आहे, त्याच्यानंतर हा पूर्वेकडचा भाग आहे इकडे, तर आपण इकडे जाऊन बघूया। सर्वात प्रथम आपण नंदीचं दर्शन करून घेऊया। इकडे आतमध्ये शिवलिंग आहे, आता आपण तिकडे सुद्धा दर्शन करून घेणार आहोत। तर हा बघा, हा आहे मंदिराचा गाभारा आणि हे आहे आपलं शिवलिंग।
तर इथे भरपूर असे भाविक भक्त दर्शनासाठी आलेले आहेत आणि येऊन सुद्धा गेलेले आहेत. तुम्ही बघू शकता इथे हा दादा इकडे दर्शन करतोय. त्याच्यानंतर हे इकडे जर बघितलं तर हा आहे मंदिराचा वरचा भाग. छान असं मंदिर सजवलेलं आहे पताकांनी. आता आपलं इथे हे स्मशानेश्वर मंदिराच्या शिवलिंगाचं दर्शन झालेलं आहे. इथे आपल्याला हा एक दादा भेटलेला आहे. दादा कुठून आला तू? मी राठोडी गावातून आलोय. सागर नाव. हा. आणि इथे दर्शनासाठी आल्यानंतर मग दर्शन घेतलं, तुम्ही कसं वाटलं तुला? दर्शन घेऊन खूप प्रसन्न वाटलं. आज महाशिवरात्र आहे, त्यानिमित्त दर्शनासाठी आलो होतो इथे. खूप छान मंदिर आहे आणि नवीनच झालंय, मागच्या वर्षी झालंय. खूप प्रसन्न वाटतंय इथे. आणि आपल्या जे ऑडियन्स बघणार आहेत त्यांना काय सांगशील? तुम्ही नक्की या एकदा या मंदिरामध्ये भेट द्या. खूप छान मंदिर आहे, नवीनच आहे आणि मस्त आहे, छान आहे. या तुम्ही नक्की या. चल, थँक्यू. आता आपण इकडे मंदिराचा परिसर बघूया, त्याच्यानंतर मग आपण या मंदिराचा ज्यांनी निर्माण केला आहे त्यांची थोडीशी माहिती घेणार आहोत. आता आपण मंदिराचा परिसर पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण बघा इथे जय श्रीराम नावाचं हे झेंडे वगैरे लावलेले आहेत. खूप छान अशी सजावट केलेली आहे मंदिराची, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर इकडे जर तुम्ही बघितलं तर इकडे भाजी वगैरे लावलेली आहे. इकडे ही वांग्याची झाडे लावलेली आहेत. खूप छान असा परिसर सजवलेला आहे त्यांनी. आणि इकडे जर बघितलं हे तुळस वगैरे आहे. इथे पण छान अशी झाडं लावलेली आहेत. बघा हे जास्वंदीचं झाड आहे, हे बघा. इकडे हा मागचा परिसर आहे मंदिराचा. तुम्ही जर इकडे बघितलं तर इकडे पण छोटीशी स्पेस आहे, पण छान असा परिसर आहे. इथं आल्यानंतर अगदी आपलं मन एकदम तृप्त होऊन जातंय की आपण कुठेतरी एखाद्या चांगल्या ठिकाणी आल्याचा आनंद आपल्याला या ठिकाणी आल्यावर. तर मित्रांनो बघा, हे जे महाराष्ट्र गॅरेज आहे, या गॅरेजचे मालक आहेत आपल्या सोबत आणि हे मंदिर सुद्धा यांनीच निर्माण केलेले आहे. तर आपल्याला या मंदिराविषयी थोडक्यात माहिती सांगतील. ये मंदिर जो है हमने इसका निर्माण किया है, पंचमुखी महादेव मंदिर है। ये ओरिजिनल नर्मदेश्वर पत्थर से बना हुआ है। इसका जो शिवलिंग है पंचमुखी है। ये शिवलिंग जो है महाराष्ट्र के बहुत कम क्षेत्रों में पाया जाता है। इसके बाद हम लोग ने कैसा, ये मेरे पिताजी और हमने, हमारे पूरे परिवार ने मिलकर इसका निर्माण किया कि हिंदू धर्म आगे बढ़ सके इसके माध्यम से। और फिर हमने और सोचा है कि यहाँ पे ग्रंथालय का भी निर्माण करना है, जिसमें हिंदू धर्म की सभी पुस्तकें वो ग्रंथालय में अवेलेबल रहेंगी। इकडे जे सांगितलं आपल्याला ग्रंथालय, याचं काम चालू आहे इकडे.
मंदिर व मंदिराचा परिसर पाहून झाल्यानंतर मी मंदिराच्या बाहेर पडण्यास सुरुवात केली आणि पुन्हा एकदा जाता जाता भगवान शंकराच्या शिवलिंगाचं दर्शन घेतलं. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपलं हे इथलं स्मशानेश्वर मंदिराचं दर्शन झालेलं आहे आणि आपण शिवलिंगाचं दर्शन केलं. त्याच्यानंतर हे मंदिर दाखवलं, त्याच्यानंतर आजूबाजूचा आपण हा सगळा परिसर दाखवला. आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करत आहोत. तुम्हाला जर यायचं असेल तर हा व्हिडिओ बघून आणि जे काय मी लोकेशन सांगितलंय त्याप्रमाणे तुम्ही इथे येऊ शकता. आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करतोय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.